नमस्कार, मी समीक्षा देशमुख. कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. राज्यात 10वीचा निकाल जाहीर, दरवर्षीप्रमाणे कोकणची बाजी. राज्यात विधानसभा निवडणुकांचे पडघम, दिवाळीपूर्वी निवडणूक होण्याची शक्यता. मनुस्मृतीवरून राजकारण पेटलं, चलो महाड आव्हाडांचा नारा आणि कोकण पदवीधरांसाठी मनसेचा खेळाडू मैदानात, महायुतीत पेच. आता पाहूया आजच्या सविस्तर बातम्या. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून 27 मे रोजी 10वीचा निकाल जाहीर करण्यात आला. विशेष म्हणजे यावर्षी 10वीच्या निकालाच्या टक्केवारीमध्ये वाढ झाली असून राज्याचा 10वीचा निकाल 95.81% लागला आहे. तर यावर्षी देखील 10वीच्या निकालात 99% मिळवून कोकण विभाग अव्वल ठरला. तर नागपूर विभागाचा निकाल सर्वाधिक कमी म्हणजे 94.73% लागला आहे. ठाणे जिल्ह्याचाही 10वीचा निकाल उत्तम लागला असून 95.59% विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यावर्षी ठाणे जिल्ह्यातून 1,13,403 उमेदवार परीक्षेला बसले होते. त्यापैकी 1,08,378 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये मुलांचा निकाल 94.39% तर मुलींचा निकाल 96.79% लागला आहे. लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी संपते न संपते तेवढ्यात आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले. महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वीच विधानसभा निवडणुकीचे मतदान होण्याची चिन्हे दिसत आहेत. 2009 पासून महाराष्ट्र आणि हरियाणाची विधानसभा निवडणूक एकाच वेळी होते. हरियाणाची विधानसभा मुदत 3 नोव्हेंबरला संपत असून नियमानुसार 4 नोव्हेंबरला नवीन विधानसभा अस्तित्वात येणे अनिवार्य आहे. तसेच हा काळ दिवाळीचा असून सणासुदीच्या काळात निवडणुका घेतल्या जात नाहीत. त्यामुळे दोन्ही राज्यांमध्ये दिवाळीपूर्व निवडणूक होण्याची दाट शक्यता आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात मनाचे श्लोक, भगवद्गीता तर भारतीय मूल्यांची ओळख करून देण्यासाठी मनुस्मृतीमधील काही श्लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव मांडला. यावरून राज्यात नव्या वादाची ठिणगी पेटली असून शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड या मुद्द्यावरून आक्रमक झाले आहेत. संविधान दहन करण्यासाठी मनुस्मृती आणली जाते असा आरोप करत आव्हाडांनी चलो महाड असा नारा दिला आहे. ज्या मनुस्मृतीने समाजात दुही माजवली, समाजामध्ये चातुर्वर्ण्याचा समावेश केला, जातीभेद निर्माण केला, स्त्रियांना तर सर्वात घाणेरडी वागणूक दिली, ती मनुस्मृती परत आणली जात आहे. यासाठीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ठिकाणी या मनुस्मृतीचे दहन केले त्याच ठिकाणी पुन्हा एकदा आपण जाऊन याचे दहन करणार आहोत आणि या सरकारचा निषेध करणार आहोत. त्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहा असे आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी केले. इथले सत्ताधारी परत एकदा मागच्या द्वारांनी त्यांच्या मनात असलेली गोष्ट पूर्ण करू इच्छित आहे. आमचं संविधान म्हणजेच मनुस्मृती असं म्हणणारे जेव्हा सत्तेत येतात तेव्हा काय घडतं याचं उदाहरण म्हणजे पाठ्यपुस्तकांच्या यादीत पुस्तकात आता मनुस्मृतीचा समावेश होत आहे. ज्या मनुस्मृतीने ह्या भारताचं वाटोळं केलं, समाजामध्ये दुही माजवली, समाजामध्ये चातुर्वर्ण्याचा निर्माण केला, जातीभेद निर्माण झाला, स्त्रियांना तर सर्वात घाणेरडी वागणूक देण्याची पद्धती या मनुस्मृतीने जन्माला घातली. ती मनुस्मृती परत आणली जाते. जे लोक 1950 साली म्हणाले की आम्हाला तुमचं संविधान मान्य नाही, आमचं संविधान म्हणे मनुस्मृती, तीच लोक आता परत एकदा मनुस्मृती आणण्याचा प्रयत्न करत आहेत आणि तुम्हाला आणि मला संविधान वाचवायचं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 मध्ये मनुस्मृती दहन केलं आणि 1950 मध्ये संविधान जन्माला घातले. आज मनुस्मृती येते. बहुजनांनो जागे व्हा. लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा देत महायुतीच्या सभांमध्ये सहभागी झालेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत आपल्या पक्षाकडून अभिजित पानसे यांची उमेदवारी जाहीर करून भाजपला धक्का दिला आहे. कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपचे निरंजन डावखरे हे सलग तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. दुसरीकडे शिवसेनेचे सचिव संजय मोरे हे देखील कोकण पदवीधर निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. परंतु मनसेच्या या उमेदवाराला
महायुती पाठिंबा देणार की मनसे आणि महायुती आमनेसामने लढणार हे काहीच दिवसात स्पष्ट होणार आहे. आता पाहूया कोकणातील घडामोडी. मुंबई गोवा महामार्गावरील पेण आंबविली फाटा येथे सापडलेल्या मृतदेहाचा छडा लावण्यात रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले असून हॉटेलमध्ये सफाईचे काम करणाऱ्या महिलेला त्रास दिल्याने तरुणाला जीवानीशी मारून त्याचा मृतदेह गोणपाटात बांधून रस्त्या शेजारी टाकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सदर मृतदेह अभिषेक नावाच्या तरुणाचा असून पनवेल येथील पंजाबी पॅलेट येथील मॅनेजर, वेटर व स्वयंपाकी यांनी केलेल्या मारहाणीत त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी 6 आरोपींना अटक केली आहे. सुट्टीच्या कालावधीत मौज मजा करण्यासाठी देवदर्शनासह आरेवारे समुद्रकिनारी आलेल्या गाडेकर कुटुंबियातील 4 जण समुद्रात बुडाल्याची घटना 26 मे रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली. 4 तिघांना वाचवण्यात स्थानिकांसह नातेवाईकांना यश आले असून पंकज रामा गाडेकर यांचा बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे गाडेकर कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या होत्या सागर डिजिटलच्या बातम्या. या बातम्यांसंदर्भात आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे आम्ही नक्कीच स्वागत करू. पुन्हा लवकरच भेटू नव्या बातम्यांसह. तोपर्यंत धन्यवाद. सागर डिजिटलच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.